जयमान थैपाडा हा संघ दुसऱ्या बाजूला गावदेवी गोंधळपाडा नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहतोय जयमान थैपाडा या संघाला. पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय थैपाडा संघाकडून अविनाश कष्टपूर्वक खेळाडू आहे, जिने आपल्या डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि त्यांनी आपल्या आक्रमक फटकेबाजीने बऱ्याच वेळा प्रभावित केलेला आहे. बरीचशी अर्धशतकं त्यांनी ठोकलेली आहेत आणि एक अष्टपूर्वी खेळाडू आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय स्ट्राईक वरती आपण पाहतोय तो म्हणजेच रितेश आणि इथे रितेश बातमी तडाखेबंद फटका, चेंडू सीमारेषे पार, उत्तुंगाचा षटकार. सन्मान्य घनश्याम वाघमारे आणि त्याचबरोबर सन्मान्य राजेंद्र वाघमारे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे. सन्मान्य घनश्याम वाघमारे आणि सन्मान्य राजेंद्र वाघमारे आपण आज मंडळाकडून नम्रतापूर्वक माझी विनंती आहे की आपण इथे व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे. सन्मान्य घनश्याम वाघमारे आणि सन्मान्य राजेंद्र वाघमारे होऊया मैदानाकडे. पहिला चेंडू निर्धाव आला आणि त्यानंतर फुललेंचा चेंडूमध्ये गती विशेष नव्हती आणि व्हेरिएशन नव्हतं आणि त्या चेंडूला चांगल्या प्रकारे रितेशने पिक केला आणि षटकारने आपल्या धावांचं खातं त्याने उघडले. यावेळेस चांगला चेंडू स्लोरोन यॉर्करचा चेंडू, इथे खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय. जिथे एक धाव मिळाला होती तिथे खराब क्षेत्ररक्षणामुळे 4 धावा मिळत आहेत. विनयला आपण पाहतोय मिड विकेटचे झेला क्षेत्ररक्षण करतोय, चांगला क्षेत्ररक्षक आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, मात्र त्याच्याकडून चुका होत आहेत. बऱ्याच वेळेला आपण पाहतो चांगल्या खेळाडूंच्या हातूनही चुका होतात. अविनाशचा चेंडू हवेत, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली अनिकेत, फलंदाज रितेश बॅक टू द पॅव्हलियन, फर्स्ट विकेट. डीजे पुनीत एक डाव तुझा एक डाव माझा या म्हणीचा पत्ता आपल्याला येतोय. षटकार लगावला गेला, खराब क्षेत्ररक्षणामुळे 4 धावा मिळाल्या आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती फलंदाज रितेशला इथे बाद केलंय. नवीन फलंदाज रुपेश तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. धावसंख्या लागली 10 धावा, 4 चेंडू झालेले आहेत. पहिल्या षटकाचा पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिलात तर काहीसे संमिश्र षटक म्हणावं लागेल. जयमान थैपाडा विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा या दोन संघांमध्ये लढत. ते मात्र चांगला चेंडू, फलंदाजाला फॉलो करणारा चेंडू पण पाहतोय. या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहिलं उजव्या त्याचे फलंदाज उजव्याशीच्या खूप दूरवर जाऊन शफल होऊन फटका लागवण्याचा ऑनसाईडला प्रयत्न करतात आणि तसाच प्रयत्न नवीन फलंदाज रुपेशने केला, मात्र या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही. निर्धाव चेंडू आलाय. आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज अविनाश. आपल्याला पाहायला मिळते एक बॅलन्स टीम आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं पॉवरप्लेच्या पहिल्या षटकात 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेत तैनात, एक मिड विकेटला आहे, डीप विकेटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर लॉंग ऑफला तैनात ठेवण्यात आलेला आहे. शॉट थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर पॉइंट, कव्हर, मिड ऑन, मिड विकेट अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आणि त्याचबरोबर शॉट फाईन लेग. निर्धाव चिन्ह षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस एक संमिश्र षटकाची सांगता म्हणावी लागेल. 1 गडी बाद 10 धावा अशी धावसंख्या. 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. आणि आता डावखुऱ्याचा फलंदाज
जो फलंदाज म्हणजेच फलंदाजीचा प्रमुख अस्त्र गावदेवी गोंधळपाडा संघाचं ज्याला ओळखलं जातं असा राहुल पेडणेकर फलंदाजीसाठी येतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने काही उदात्त असे देणगीदार आहेत ज्यांनी आपल्याला देणगी देऊन आम्हाला उपकृत केलं. या मंडळाला त्यांची नावं पुढील प्रमाणे आहेत. सन्मान्य शुभम राजेंद्र पाटील यांच्याकडून 5,000 रुपये, सन्मान्य दत्ता पाटील यांच्याकडून 1,000 रुपये, सन्मान्य बाबूराव वाघमारे यांच्याकडून 1,000 रुपये, सन्मान्य विलास वाघमारे उर्फ आप्पा यांच्याकडून 1,000 रुपये, माजी सरपंच जागृती पेडवी यांच्याकडून 10,000 रुपये, सन्मान्य राकेश वाघमारे यांच्याकडून 1,000 रुपये, सन्मान्य जयेंद्र भोईर यांच्याकडून 1,000 रुपये, सन्मान्य केसरीनाथ वाघमारे यांच्याकडून 1,500 रुपये, सन्मान्य दीपक भोईर यांच्याकडून 1,000 रुपये, सन्मान्य दत्ताराम थळ यांच्याकडून 1,000 रुपये, सन्मान्य घनश्याम वाघमारे यांच्याकडून 2,000 रुपये, सन्मान्य राजेंद्र वाघमारे यांच्याकडून 1,000 रुपये. सन्मान्य घनश्याम वाघमारे आणि सन्मान्य राजेंद्र वाघमारे यांना पुनश्च एकदा माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे. मंडळाकडून आपण अशी माझी नम्रतापूर्वक विनंती आहे. पुढील सामना चालू सामना जो आपण पाहतो जन्मन थोपडा विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा या दोन संघातील जो विजेता संघ असेल त्याचा दुसऱ्या फेरीतील सामना असेल आणि त्यांचा सामना होईल गावदेवी मापगाव या संघाबरोबर, ज्याची नोंद चालू सामन्यातील दोन्ही संघांनी घ्यायचे. सतेज येतोय गोलंदाजीसाठी आणि पहिल्या चेंडूवरती राहुलला त्याने बीट केलंय. पहिल्या चेंडूवरचं आपण पाहिलं राहुल मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय, मोठा प्रहार करण्याचा, मोठा फटका लागण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चिन्ह आपल्या षटकाची सतेजने सुरुवात केलेली आहे. पॉवरप्लेचं दुसरं षटक आहे. यावेळेस लेग बिफोर द विकेटचा जोरदार अपील मध्ये उत्साह जास्त आपल्याला पाहायला मिळतो. आत्मविश्वास इतकासा पाहायला मिळत नाहीये आणि पंच मात्र नक्कीच चांगली कामगिरी करतात, कारण फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर शफल होतोय आणि त्यानंतर जाऊन त्याच्या पायाला चेंडू आढळतोय. चांगली पंचगिरी पुन्हा एकदा पंचांकडून आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यासाठी ऑफिशियल अंपायर्स जे आहेत आपण पाहतोय उरण क्रिकेट असोसिएशनचे अंपायर आहेत सन्माननीय राजेंद्र खरत सर मुख्य पंचाच्या भूमिकेत, तर सन्माननीय संदीप पाटील सर उपपंचांच्या भूमिकेत आहेत. सतेजचा पुढचा चेंडू इथे मात्र सतेजच्या गोलंदाजीचे एक वैशिष्ट्य पाहिलं मित्रांनो की तो वेग जास्त देत नाहीये, मात्र टप्पा अचूक आणि त्याचबरोबर टप्पापर्यंत चेंडू वळसा घेतोय. व्हेरिएशन विविधता पाहायला मिळते, मिश्रण पाहायला मिळते आणि राहुल सारख्या चांगल्या फलंदाजाला त्यांनी जागेवर उभं केले. पहिल्या 3 चेंडूमध्ये एकही धाव इथे आलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय चार चेंडू झालेले आहेत. राहुलच्या नावावरती नक्कीच चांगले रेकॉर्ड्स आहेत, मोठे फटके तो लगावू शकतो. यावेळेस राहुलचा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. एक मोठा हादरा, मोठा झटका गावदेवी गोंधळपाडा संघाला. आपण पाहतोय ज्या फलंदाजाकडून आपल्या चौका षटकांची अपेक्षा होती, एका चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती गावदेवी गोंधळपाडा संघाला आणि त्या संघाच्या संघ चाहत्यांना, इथे मात्र त्या फलंदाजांनी निराश केले. राहुलकडून एका चांगल्या खेळीची अपेक्षा असताना 0 धावसंख्येत तो बाद झालाय आणि विशेष म्हणायचं झालं तर खूप कमी वेळात क्वचित आपण असं पाहतो की तो इतके चेंडू निर्धाव खेळून 0 धावसंख्येवर बाद झालाय. फलंदाजीसाठी आल्यानंतर तब्बल 4 चेंडू ते निर्धाव खेळून काढले. प्रेशर वाढत होता, दबाव वाढत होता आणि त्या दबावाला झुगारून एक मोठा फटका खेळून खेळण्याच्या प्रयत्नात तो इथे बाद झालाय. सतेजला यश मिळतंय. आतापर्यंत एकही धाव या षटकात आली नाही आणि यावेळेस अंतिम चेंडूवरती मात्र मोठा फटका येतो. येणारा फलंदाज षटकाने आपल्या धावांचं खातं उघडतोय. अमित
त्याचबरोबर काही प्रेक्षक आपण पाहतोय बाउंड्री लाईनवर, कृपया करून तो जो पट्टा आहे पिवळा पट्टा त्याच्यापासून दूर राहायचं आहे. टॉस लुझरचा जो पॅन्डोल आहे त्याच्या पुढे आपण पाहिलं तर काही प्रेक्षक आहेत असं वाटलं होतं निर्धाव षटक असेल, मात्र अंतिम चेंडू षटकाराला, मात्र षटकार जरी आला असला तरी खूपच यशस्वी षटक असं मी म्हणेन. 2 षटकांची धावसंख्या झाली, 2 गडी बाद 16 धावा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अविनाश सज्ज होतोय. वैयक्तिक अविनाश हे दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन. यावेळी चांगला चेंडू आपल्या पायाच्या सैन चेंडूला फील्ड केला. इथे धाव घेतली जात नाहीये. इथे ॲथलीट्स प्रकार दाखवला जातोय, चपळता दाखवली जाते. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या स्थिरावलेली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर असं वाटत नाहीये की तीच स्पर्धा आपण पाहतोय जी कालच्या दिवसापासून आपण पाहतोय आणि तशाच पद्धतीचे सामने या विकेट आपण पाहतोय. कारण आतापर्यंत नेहमीच हायस्कूल मॅच आपण पाहिल्यात. इथे मोठा फटका येऊ शकतो का? इथेच फटका चांगला आहे. टप्पापर्यंत चेंडू वळसा नक्कीच घेईल. चेंडू जातो 1 बाउन्स ओव्हर सीमारेषे पार. 4 धावांचा संख्या होते 20 धावा. रुपेश आणि अमित ही जोडी आपण पाहतोय. रुपेशच्या बॅटनं चौकार आलाय. इथे रुपेशच्या बॅटनं आलेला एक अप्रतिम स्ट्रोक. डान्सिंग डाऊन ग्राउंड पद्धतीने त्याचा वापर करत पुढे लागला षटकार. झाले पाहिल्यानंतर आपल्या पदिल्याचा चांगला वापर करून षटकार होता आणि यानंतर अजून एक मोठा फटका. सलग दुसरा षटकार येतोय. सेकंड ओव्हर DJ प्रणीत. या षटकात मात्र धावांची गती वाढवली जाते. मागील षटकात जी धावांची कमतरता होती ती या षटकात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या षटकात 4 चेंडू झालेत आणि एकूण 16 धावा या षटकात आतापर्यंत आल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि या षटकात 4 चेंडूमध्ये 16 धावा आल्यात. कारण रुपेशने मात्र आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. मोठे फटके तो लगावतोय. त्याने पाहिलं की गोलंदाज प्रिडिक्टेबल झालाय. चेंडूवरती जास्त गती देत नाहीये, केवळ टप्पा अचूक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे पुढे सहसा त्याने षटकार लगावला आणि त्यानंतर एक चांगला चेंडू त्याने षटकार लगावलाय. बऱ्याच वेळेला आपण पाहतो मित्रांनो, चेंडू चांगला असतो मात्र फटका एवढा अप्रतिम येतो फलंदाजाकडून की त्यावरती जास्त धावा मिळतात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकातील. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सतेचे ते कौतुक करावं लागेल. पहिली चांगली गोलंदाजी केली आणि आता आपलं क्षेत्ररक्षणात आपली चुणूक दाखवताना सतेजला आपण पाहतोय. धावसंख्या 33 झालेली. 5 षटकांचा सामना आहे. या सामन्यात किमान 60 ते 70 धावसंख्येमध्ये वजन मारली तर एक चांगली टोटल पाहायला मिळेल. मात्र ही धावसंख्या या मैदानावर पुरेशी आहे का यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे. 70 धावा 80 धावा सहजरित्या या मैदानात पार केल्या देखील आपण पाहिल्यात. आणि नवीन चेंडू जरी असला तरी पहिला चेंडू देखील पहिल्या षटकातील सीमारेषे बाहेर जाऊ शकतो. हे देखील आपण पाहिलं अविनाशचा. इथे मात्र अमितला चूसी फुल टॉस आपण पाहतोय. इथे फुल टॉस चेंडूवरती केवळ बॅटचा हवेशी संपर्क येतोय.
इथे आपण पाहिलं तर कुठेतरी ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणूनच बॅट अँड चेंडूमध्ये बरेचसे अंतर निर्धाव चेंडू होते. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. धावसंख्या स्थिरावलेली 3 षटका अखेरीस 33 धावा. पहिल्या 2 षटकाचा विचार केला, पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा, तिसऱ्या षटकात झाल्या तब्बल 17 धावा. धावांची गती वाढवणारं षटक आपण पाहतोय. धावसंख्या दृष्टिकोन चांगलं षटक. गावदेवी गोंधळपाडा या संघासाठी अजूनही 2 षटकांचं खेळणं बाकी आहे. चौथ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला नियुक्त केले जाते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. चौथ्या षटकासाठी येतोय गोलंदाज विनय. अष्टपैलू खेळाडू आहे. बऱ्याच वेळेला आपण सलभराच्या भूमिकेत विनयला पाहतो आणि आपल्या संघाला चांगली सुरुवात तो नेहमी करून देतो आणि जेव्हा संघाला आवश्यकता असते एका चांगल्या षटकाची नेहमीच त्याला पाचारण केलं जातं, त्याला बोलवलं जातं. आता पाहूया चौथ्या षटकात तो कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कारण अमितने षटकारांनी आपलं खातं उघडलं होतं. त्याच्या ताकदीचं म्हणून आपण बऱ्याचशा मध्ये पाहिलं आहे. त्यातून रुपेशकडे ही क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची. त्याने देखील एक चौकार 2 षटकांच्या साहाय्याने आतापर्यंत चांगली खेळी साकारले आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढण्यासाठी नक्कीच हे दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करतायत, धावा जमवत आहेत. इथे त्यांना रोखायचं असेल तर विनयला चांगली गोलंदाजी करावी लागेल. विशेषतः एक चांगली भागीदारी जी इथे होते ती भागीदारी तोडावी लागेल. ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल आणि त्यासाठी विकेट प्राप्त करणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनाने विनयला गोलंदाजी करावी लागणार आहे. विनयच्या षटकातील पहिला चेंडू पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी विनय सज्ज झालाय. स्ट्राईक वरती फलंदाज रुपेश. इथे मिस टाइम स्ट्रोक काय झेल होऊ शकतो. चेंडू हवेत झेल होतोय. पहिल्या चेंडूवरती रुपेशला इथे तंबूच्या आशेला माघारी परतवतोय गोलंदाज विनय. रूपांतरित करता आलं नाही आणि मी षटक सुरू होण्याआधीच म्हटलं की विनयला जेव्हा जेव्हा विकेटची आवश्यकता असते संघाला तेव्हा बोलवण्यात येतं आणि ती विकेट त्याने प्राप्त केलेली आपण पाहतोय. पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केल्यानंतर पाहायचंय पुढील 5 चेंडू कशा प्रकारे विनयकडून केले जात आहेत. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज न्यू बॅटर येतोय अल्पेश बावकरला आपण पाहतोय. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. इथे कव्वाच्या डोक्यावर लागला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल कारण अप्रतिम क्षेत्ररक्षण निश्चित त्याने आपल्या संघासाठी या 2 धावा रोखल्यात. निमिषला आपण पाहतोय. निमिषलाच आपण पाहिलं तर निमिष डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर होता आणि तिथून डीप कव्हर पॉईंट सीमारेषेपर्यंत येत त्यांनी या 2 धावा आपल्या संघासाठी रोखल्यात. गोलंदाज मित्रांनो काय हवं अशा प्रकारचे एफर्ट्स हवे असतात आपल्या क्षेत्ररक्षकांकडून. इथे चांगला चेंडू कॉट बेंड विकेटचं अपील नक्कीच केलं जात आहे. नेहमीप्रमाणे उत्साही यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि जर क्रिकेट फील्ड पोझिशनमध्ये आपण पाहिलं सर्वात उत्साही खेळाडू हा नेहमीच आपला यष्टीरक्षक पाहायला मिळतो. या संघामध्येही यष्टीरक्षक आपण पाहतोय जो क्रमांक 45 परिधान केला खेळाडू अनिकेत पेढवी. इथे मात्र अल्पेश बावकर आपलं आक्रमण दाखवतोय. मोठा फटका लागवतोय. षटकार येतो डीप मिडविकेट सीमारेषे पार. मी आपल्या फलंदाजी मार्फत प्रयत्न करणार हे त्याच्या फटकेवरून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे 41 धावा. 3 चेंडू झालेत. यावेळेचा चेंडू नक्कीच उजव्या खूप दूरवर जाणारा पंच चेंडूला वाईट घोषित करतात. वाईटचा इशारा येतोय. अवांत स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या होते 42 धावा. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे या स्पर्धेत, या प्रत्येक सामन्यामध्ये, कारण कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. एका धावेचं महत्व काय असतं ते नक्की त्या संघाला माहित आहे जो संघ एका धावेने पराभूत होतो.
इथे फुलटॉस चेंडू होता, मात्र चेंडू पायावरती आदळतोय. उजवीच्या बाहेर शफल होण्याचा प्रयत्न होता. उजव्या पायाला चेंडू आदळला. पील नक्कीच हा फट डबील आपण पाहतोय. निर्धाव चेंडू होतोय. षटकाचा विचार केला तर 4 चेंडू झालेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. चौथं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. 42 धावा धावफलक लागलेले आहेत. यावेळेसचा चेंडू इथे पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस ज्याला आपण म्हणतो, त्याचा चांगला वापर केला जातोय. चार षटकांचा खेळ इथे समाप्त झाले आपण पाहतोय. आणि एका सफल षटकाची सांगतो ते विनयने पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केली. दरम्यान आपण पाहतोय अजून एक मोठा फटका येतोय, षटकार येतोय. योगेश आलाय आणि पहिल्या चेंडू षटकार गेल्यानंतर पुढच्या चेंडूवरती आपण पाहतोय स्लो रनचा केला. कुठे गती परिवर्तन केलं जात आहे. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. योगेशकडे क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची, उंचपुरा असा खेळाडू. नक्कीच आपल्या संघासाठी नेहमी चांगले योगदान तो देत असतो. 7 धावा पहिल्या 2 चेंडूमध्ये आल्यात. एकूण धावसंख्या झालेली 49 धावा. पाचवा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. यावेळेस अल्पेशच्या बॅटनं आलेला एक मोठा फटका, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमा रेषेपार, 6 धावांसाठी फरार. पाहिलं तर रुपेश, त्याचबरोबर अमित, अल्पेश यांनी चांगली फलंदाजी आतापर्यंत केली. यावेळेसचा फटका हेलिकॉप्टर शॉट लावण्याचा प्रकार होता, मात्र प्रयत्न होता, यश मिळत नाही. एकच धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 56 धावा. 4 चेंडू झालेले आपण पाहतोय. 5 अंतिम षटक प्रगतीपथावर. यासीन सर, नक्कीच सेकंड इनिंग मध्ये तुम्ही जेव्हा समालोचना याल, तुम्हाला वाटतं का ही धावसंख्या पुरेशी आहे का? अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. या दरम्यान वाईडचा चेंडू येतो, अवांतर स्वरूपाची धावसंख्या वाढते. कारण आपण पाहिलं तर 70 धावा 80 धावा सहजरित्या पार झालेल्या आहेत या मैदानात. हा, जर गोलंदाजी आपली चांगली असेल, आणि विशेषतः एका संघाचं मी नाम उल्लेख करेन, NSC खानाव. 52 धावांचं आव्हान त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला पार करू दिलं नाही. ते मात्र चांगला चेंडू. नक्कीच जयनमान थोडेपाडा संघाला बघून इथे जुन्या जाणत्या खेळाडूंना, प्रेक्षकांना आठवण आली ती म्हणजेच परेश गावडेची, पराग गावडेची, माफ करा, पराग गावडे, जो त्यांचा अष्टपैलू खेळाडू आहे, तो अनुपस्थित आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. या चेंडू 1 धाव सहजित पूर्ण होईल. समीर पेडवी अष्टपैलू खेळाडू चांगला क्षेत्ररक्षण करतोय. इथे दुसरी धाव घेताना आपण पाहतोय फलंदाज अल्पेश पावकर रनआउटच्या स्वरूपात बाद.
त्याचबरोबर जयमान थोडेपाडा संघाचे आधारस्तंभ नेहमीच त्यांचं चांगलं मार्गदर्शन असतं. त्यांच्याकडून एक सुवर्ण संधी आहे जयमान थोडेपाडा या संघासाठी. जर त्यांनी हा सामना जिंकला तर संपूर्ण संघासाठी त्यांच्याकडून आकर्षक असे टी शर्ट देण्यात येतील. बघा, सुवर्ण संधी आहे. सामना जिंकला, दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळेल आणि त्याचबरोबर पारितोषिक स्वरूपात सन्माननीय दत्ताराम थोळे यांच्याकडून टी शर्ट देखील मिळतील. चला, गावदेवी गोंधळपाडा. चला मित्रांनो, एका रांगेत मैदानात त्वरित प्रवेश करायचा आहे. कृपया करून वेळ वाया घालवू नका. गावदेवी गोंधळपाडा, चला एका रांगेत मैदानात प्रवेश करा आणि सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. चला गावदेवी गोंधळपाडा, चला लगेच मैदानात या. त्याचबरोबर जयमान थोळपाडा संघाने आपल्या सलगऱ्यांची जोडी तैनात ठेवायचे, तयार ठेवायचे. पंचाने विनंती असेल की आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नक्कीच चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं सन्मान्य संदीप पाटील सर, सन्मान्य राजेंद्र घरत सर, हे दोन्ही पंच उरण पॅनलचे पंच आहेत. चला, जयमान थोळपाडा आपल्या सलवण्यांची जोडी तयार ठेवायचे. पंच मैदानात दाखल होतात आपण देखील आपल्या सलवण्यांची जोडी मैदानात आणायचे. आणि दुसऱ्या सत्रात काय घडतंय, काय बिघडतंय, कोणता संघ चांगली कामगिरी करतोय, कोणते फलंदाज चांगली कामगिरी करतायत की गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. गावदेवी गोंधळपाडा संघ ही धावसंख्या डिफेंड करणार का की ही धावसंख्या पार करत पुढच्या फेरीत जयमान थोळपाडा संघ प्रवेश करणार हे देखील पाहायचंय. आणि हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊया थैंक यू मेहनत कदम. चलो दोस्तों, 59 रन बनाना है, क्या बना पाएंगे ये तो आने वाला वक्त बताएगा. लेकिन मैच को देखेंगे, क्रिकेट को चाहने वाले हैं. वेल दौडायचं नाही मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये बरेचसे संघ खेळणार आहेत. सगळे संघांना संधी आहे, चांगलं मैदान आहे. मेरे साथ मेरे साथी स्कोरर सुपने, एक क्रिकेट के चाहने वाले भी हैं और खेलने वाले भी हैं. लेकिन मैच को देखेंगे, उनका पेन 59 के ऊपर जाता है. मैं दोनों टीमों को बेस्ट ऑफ लक देता हूं. पहला और पावर प्ले के अंदर किया जाएगा. आज का दूसरा दिन है. ऋतिक, विनय स्ट्राइक हैंड के ऊपर है, नॉन स्ट्राइक हैंड के ऊपर है. ऋतिक शायद मैच को बचा पाएंगे. फाइटिंग स्कोर है इस वक्त. पहला ओवर लेकर यहां पे गेंदबाजी के ऊपर गेंदबाज अल्पेश. चलो, सेकंड इनिंग जारी यहां पे. पहला और पावर प्ले के अंदर यहां पे चलता होगा. राइट हैंड उर्द विकेट गेंदबाजी करेंगे अल्पेश. पहली गेंद यहां पे पड़ने के बाद काबेच बाउंस मिली, बदन पर टकराई, माना कि कोई रन नहीं. डॉट गेंद यहां पे नजर आती हुई. हर प्रति ओवर से अगर देखेंगे तो फाइटिंग स्कोर है, यानी कि कोई बड़े स्ट्रोक बीच में निकल आएंगे तो मैच बन सकता है. हम तो कलाकार है, मेरे साथ यासीन जी है, मीनात कदम है और उत्तम पाटिल की आवाज सुन रहे हैं. हम तो यही कहेंगे, जो जीता वही सिकंदर. 4 रन. कम ऑन डीजे.
इस वक्त बहुत ही शानदार स्ट्रोक खेला है आड़े बल्ले के सारे स्क्वायर लेग की दिशा में। 4 रन से स्कोर यहां से शुरुआत होती है। कहते हैं दोस्तों, शुरुआत अगर अच्छी होती है तो एंडिंग भी अच्छी होती है। आगे देखते हैं, ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, मैच अभी बाकी है। और इस वक्त बड़ा स्ट्रोक बनाने की कोशिश, यहां पे बल्ले का अंदरूनी हिस्सा, शॉट फाइन लेग की दिशा में गेंद को रोका है। 1 रन जरूर मिलता हुआ, स्कोर 5 रन। अगर इस मैच को जीतना है तो बहुत, और मैं हर वक्त कहता हूं दोस्तों, कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की इस दुनिया में कभी हार नहीं होती। उम्मीद पे दुनिया कायम है। ओह, क्या स्ट्रोक के लिए फ्रंट के तरफ निकल कर आड़े बल्ले कर आ रहे ऋतिक, व्हाट फैंटास्टिक स्ट्रोक, कम ऑन डीए। कहते दोस्तों, हर जगह छीनी नहीं जाती, बनानी पड़ती है। इस वक्त अपने फुटवर्क का बेहतरीन इस्तेमाल, फ्रंट की तरफ निकलकर सीधा खेल दिया स्क्वायर लेग के ऊपर से। एक शानदार स्ट्रोक यहां पे नजर आता हुआ, स्कोर 9 के ऊपर। जय हनुमान थले पड़ा। ओ, इस वक्त बल्ले का अंदरूनी हिस्सा, गेंद विकेट के बर के दस्तानों में, विकेट नंबर फर्स्ट, ऋतिक बैक टू द पवेलियन। तो वेल सुद्धा दौडाचा नाहीये आणि ते पाय, जे प्रेक्षक आहेत युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षक पण आहे, तुम्ही पाय आतमध्ये घ्यायचे आहेत. क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम चालणार आहे, तर त्याला विनंती करतो की आपले पाय ग्राउंड मध्ये मॅच चालू असताना, चला वेळ सुद्धा दौडायचा नाहीये. ड्रीम क्रिकेट इस बीच देखा तो बहुत ही शानदार स्कोर बना है, 9 रन. अब आए नए बल्लेबाज, 59 रन बनाने हैं. अगली गेंद देखते हैं किस अंदाज के साथ करते हैं ये गेंद, और इस वक्त होगा गेंद कर्व बाउंड्री लाइन, सीमा रेखा के बाहर, कनेक्टिंग इंडिया. जर मॅच जिंकली तर दत्तराम थळे यांच्याकडून सर्वांना टी शर्ट. जे खेळणारे खेळाडू आहेत आणि नेहमीच त्यांच्याकडून बक्षीस असतं, आणि मित्रांनो बक्षीस भेटणं हे महत्वाचं असतं. सामना कोण जिंकतोय कोण हरतोय, कुल 13 रन आ चुके हैं. अब आए गेंदबाजी के ऊपर गेंदबाज सूरज. शायद जिस प्रकार से खेल चल रहा है, इसी अवसर से अगर रन बनाएंगे तो मैच अपनी तरफ खींच सकती है. और इस वक्त हेलीकॉप्टर स्ट्रोक, गेंद लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन, सीमा रेखा के बाहर,
6. दोस्तों यहां पे एक शानदार छक्का लॉग ऑन के ऊपर से आता हुआ विनय और समीर की जोड़ी मैदान में एक बहुत ही शानदार हल्का स्ट्रोक यहां पे नजर आता हुआ। अगली गेंद देखते हैं। इस वक्त गेंद शायद पेड़ पर टकराती हुई अंपायर जी 22 के लेग 22 के रूप में 1 रन मिलेगा। 1 रन से स्कोर आगे जाता हुआ 20 रन। अब तक तो बहुत ही शानदार क्रिकेट देखने को मिल रहा है, बहुत ही शानदार मुकाबला, एक कांटे की टक्कर। इस वक्त गेंद हवा में, शॉट कैच और विकेट। समीर बैक टू द पवेलियन। हर जो खेलने वाले खिलाड़ी हैं उन्हें टी शर्ट दे जाएंगे, लेकिन दोस्तों क्रिकेट शायद बल्ले से और गेंद से खेला जाता है, लेकिन दिमाग से भी खेला जाता है। शायद 59 रन बना पाएंगे। अब तक तो रन आ चुके हैं हमारे स्कोरर यहां पे 20 रन आ चुके हैं। 59 रनों की जरूरत है। जानमान थले पड़ा और गोविंदपाड़ा के बीच में यह मुकाबला दोस्तों मैदान में चलता हुआ। दूसरा और जारी है मैदान में। अब आए हैं अनिकेत। जर्सी नंबर 45। और दोस्तों कहा जाता है जीत और हार आपकी सोच पर निर्भर करते हैं। मान लो तो हार होगी, लेकिन ठान लो तो जीत होगी। हम तो कलाकार, मेरे साथ यासिन जी है, निनाद कदम है, हम तो यही कहेंगे जो जीता वही सिकंदर। देखते हैं अगली गेंद किस अंदाज के साथ कर दिखलाते हैं। बाईं हाथ के खिलाड़ी अनिकेत इस वक्त आए हैं, लेफ्ट हैंड बल्लेबाज, और इस वक्त पूरे सम्मान के साथ गेंद को ढकेला, इसलिए बड़ा 1 रन जरूर मिलता हुआ। स्कोर 1 रन से आगे जाता हुआ 21 के ऊपर। जबकि दूसरा और जारी है। माना कि जिस प्रकार से रणनीति अपनानी थी, स्कोर बनाना था, उसी रणनीति से यहां पे चलते हुए नजर आ रहे हैं। लेकिन आगे देखते दोस्तों होता है क्या, क्योंकि मैं हर वक्त कहता दोस्तों वो तो एक पानी का कतरा था जो आंखों से बह गया। आंसू तो वही होता है जो तड़प के आंखों में रह जाता है। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, कुछ कर ही नहीं मामला। हमारे स्कोर जी 30 के ऊपर स्कोर जाता हुआ। जय हनुमान थले पड़ा, गोंदल पड़ा, गाउदेवी गोंदल पड़ा, दोनों के बीच में एक कड़ा मुकाबला, एक कांटे की टक्कर। शायद 59 रन रोकने हैं, लेकिन जिस प्रकार का खेल चल रहा है आगे देखते हैं। सूरज अगली गेंद करेंगे। इस वक्त बढ़िया ब्लॉक और लाइन की गेंद थी, लॉन्ग ऑन की दिशा में स्ट्रोक खेला है, 1 रन जरूर मिलता हुआ। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे जाता हुआ 24 के ऊपर। ओवर की समाप्ति।
अब आने वाली 18 गेंदें 35 रनों की जरूरत। किस प्रकार से 35 रन बना पाएगी जामन थलेबड़ा, क्या रोक पाएगी गाउदिन गोंदलपड़ा? कहते दोस्तों जीवन में एक बार फैसला कर लिया तो फिर पीछे मुड़कर मत देखो, क्योंकि पलट पलट कर देखने वाले कभी इतिहास नहीं बनाते, इतिहास वही बनाते हैं। शायद आने के पुराने स्ट्रोक ये गेंदबाजी में यहां पे गाउदी गोंदल पड़ा कमबैक कर दिखलाएगी। हम लाइव में इस मैच को देखेंगे। 18 गेंदे 35 रन। क्रिकेट एक ऐसा खेल टोनी गेट ने लाया हो, कैरी पैकर ने लाया हो, लेकिन सबसे ज्यादा भारत देश में खेला जाता है। चाहने वाले भी भारत देश में और पैसा भी भारत देश में दिया जाता है। शायद मैं भी खेला हूं, दीवानों की तरह प्यासे भूखे रहकर मैच को जीतने का कोशिश होती है। यही क्रिकेट जो सबको प्यारा लगता है। क्रिकेट को चाहने वाले भी जो भी यहाँ पे है उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत। जैन फकीरपड़ा आयोजित प्रतियोगिता में आज का दूसरा दिन है। 18 गेंदे 35 रन। मैच दोनों तरफ है, गेंदबाजी के ऊपर गेंदबाज। सूरज तीसरा ओवर लेकर। विनय स्ट्राइक हैंड के ऊपर, नॉन स्ट्राइक हैंड के ऊपर लेफ्ट हैंड बल्लेबाज अनिकेत। देखते हैं इस वक्त तीसरे ओवर की पहली गेंद। शायद गेंद को पढ़ नहीं पाए, समझ नहीं पाए। गेंद विकेट कीपर के दस्तानों में, डॉट गेंद, स्कोर रुका हुआ सा। फिर से एक बार देखते हैं अगली गेंद। इस वक्त अंपायर जी ने हाथ फैला है हमारे स्कोरर जी को, यह गेंद वाइड है, जरूर यह गेंद वाइड है। अंतरराष्ट्रीय क्रिकेट के नियम अनुसार त्याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत खानावचे माजी सरपंच सन्मान्य जितेंद्र गोंधळी इथे उपस्थित आहेत। त्यांना माझी मंडळाकडून विनंती आहे की आपण इथे व्यासपीठ येऊन आसनस्थ व्हायचे। सन्मान्य जितेंद्र गोंधळी ग्रुप ग्रामपंचायत खानावचे माजी सरपंच आहेत, त्यांना विनंती आपण इथे उपस्थित आहात तर आपण इथे व्यासपीठावर यायचे। सन्मान्य जितेंद्र गोंधळी, ओव्हर टू यू सर। थैंक यू। स्कोर 26 के ऊपर। इस वक्त अनिकेत और विनय मैदान में है, जबकि गेंदबाजी के ऊपर सूरज। जैसे नंबर 45। मैच को अगर जीतना है, 59 रन बनाने हैं, फाइटिंग स्कोर है। सूरज देखते हैं अगली गेंद किस अंदाज के साथ कर दिखलाते हैं। शॉर्ट ऑफ लाइन गेंद करते हैं, यॉर्कर लाइन की गेंद करते हैं या बाउंस गेंद करते हैं, अपना अपना अंदाज होता है। देखते ही गेंद रिवर्सिव के लिए इस वक्त हो, व्हाट अ फैंटास्टिक स्ट्रोक। फटका आपण पाहिल्यानंतर डावखुऱ्याचा फलंदाज आणि विकेट कीपर आहे। आज दिनांक 14 नोव्हेंबर, आजच्या दिवशी 1971 मध्ये ऑस्ट्रेलियाचा ॲडम क्रेग गिल्क्रिस्ट याचा बर्थडे। आज 1971 मध्ये त्याचा जन्म झाला होता। ऑस्ट्रेलियाकडून खूप चांगलं क्रिकेट त्याने खेळलं। ओव्हर टू यू सर। अजून एक चांगला फटका, बिग वन, बैक टू बैक दूसरा, व्हाट अ फैंटास्टिक स्ट्रोक। अनिकेत
अपना क्लास दिखलाते हुए। कम ऑन डी। हम तो कलाकार है, लेकिन क्रिकेट जीतता हुआ मुझे यहां नजर आता है। क्या रिवर्स स्वीप खेलने के बाद और एक बैक टू बैक दूसरा छक्का खेला है, सर बहुत बढ़िया। सर एक मिनिट, नक्कीच ॲडम गिलक्रिस्टचा विषय निघालाय. त्या ॲडम गिलक्रिस्टने 1996 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2008 पर्यंत तो खेळला आणि सलग 1999, 2003 आणि 2007च्या वर्ल्ड कप मध्ये तो सहभागी होता. एकूण 17 षटकं त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना टेस्ट क्रिकेटमध्ये फटकावली आणि 16 शतकं ही वन डे क्रिकेटमध्ये. हो टू सर. थैंक यू. 39 रन. देखते हैं इस वक्त अनिकेत ने इस मैच में रौनक लाई है, खूबसूरती लाई है. फिर से एक बार अंपायर जी ने हाथ फैलाया हमारे स्कोर जी को. वाइट कराल मिलता हुआ, स्कोर आगे जाता हुआ 40 के ऊपर. जयानमान थले पड़ा, गांव देवी गोंदल पड़ा, दोनों के बीच में मुकाबला. शायद इस वक्त फनपुर की तरफ निकलकर फुटवर्क का इस्तेमाल किया था. शायद जगह बनाना चाहते थे, टाइमिंग करना चाहते थे, लेकिन गेंद को पढ़ नहीं पाए. गेंद विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद, स्कोर रुका हुआ सा 40 के ऊपर. शायद दोनों के बीच में बातचीत यहां पे एक तरफ देखते हैं ये गेंद. इस वक्त बढ़िया गेंद, शायद पढ़ने के बाद थोड़ी सी नीचे रही थी. शॉर्ट्स करने की दिशा में इस गेंद को खेला है. 1 रन जरूर मिलता हुआ, स्कोर 1 रन से आगे जाता हुआ 41 के ऊपर. अब आने वाली 12 गेंदें 18 रनों की जरूरत. 12 गेंदें 18 रन. इस वक्त कुछ गेंदबाज को कमबैक कर देने वाली गेंदबाजी करनी पड़ेगी. शायद देखते कौन से गेंदबाज को यहां पर लाया जाता है. जिस प्रकार के ताश के पत्तों में कुछ हुक्म के बनने होते हैं, उस प्रकार से 11 खिलाड़ी. अब देखते कौन से गेंदबाज को यहां पर लाया है. अल्पेश व्यक्तिगत दूसरा ओवर लेकर, टीम के ओर से चौथा ओवर लेकर. आने वाली 12 गेंदें मैच को जीतने के लिए 18 रनों की जरूरत. इस वक्त अनिकेत बचेंगे तो और भी लड़ेंगे. शायद माधवराव सिद्धे से लफ्ज निकला था, बचेंगे तो और भी लड़ेंगे. अपने विकेट के ऊपर डटे हैं. फिर भी 12 गेंदें 18 रन. देखते हैं फील्डिंग जिस प्रकार से सजाई गई. एक स्क्वायर लेग है, एक्स्ट्रा कवर है, लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है. गेंदबाज विकेट कीपर, एक स्लिप भी लगाई गई है. और इस वक्त अनिकेत ने ठोका. गेंद बॉर्डर लाइन से हमारे का के बाहर. दुनिया झुकती है, झुका अनिकेत के बल्ले से एक शानदार छक्का निकलता हुआ. स्कोर आगे जाता हुआ 47 रन. अब यहां पे गेंदबाज को दौड़ गेंदे या विकेट निकाली होगी, लेकिन जिस प्रकार से धुआंधार विस्फोटक बल्लेबाजी मैदान में अनिकेत के द्वारा चलती हुई है, शायद क्या छूटा हुआ हाथ से छिड़क कर गेंद दूसरे रन के दौड़ पड़े. लेकिन यहां पे अंपायर जी
उंगली उठाई, अनिकेत back to the pavilion. Come on, Nick. थँक्यू. एक सुंदर गीत ऐकताना आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, खऱ्या अर्थाने म्हटलं, महाराष्ट्र म्हणलं तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांचं प्रेरणास्थान आहे. घासल्याशिवाय धार येत नाही, तलवारीच्या पातळ आणि शिवरायांशिवाय मान मिळत नाही मराठी मातीला. ज्या रायगडाच्या साक्षीने छत्रपती शिवाजी राजाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, धर्मांच्या माध्यमातून स्वराज्य काय दाखवून दिलं, तीच शिवशंभूची बोली. आणि तो क्रिकेटचा विलक्षण खेळ रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. आपण म्हणतो मित्रांनो, तलवारी तर सगळ्यांच्या हातात होता, ताकद तर सगळ्यांच्या रक्तात होती. उत्सुक जिस प्रकार से बहुत ही शानदार बल्लेबाजी करते वक्त जानमान थिलपड़ा टीम के खिलाड़ी उत्सुक अविनाश निकनेम से प्यार से बाबू नए बल्लेबाज. टीम का स्कोर बना है जर अविनाशने सलग 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले तर सन्मान्य विराट पाटील यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक असेल अविनाश साडी. सलग 2 चेंडू 2 षटकार लगावणं आवश्यक आहे. त्या दरम्यान पुढचा चेंडू, या चेंडूला फटका, चेंडू जातो वन बाउन्स रूप सीमार शेपार, दणदणीत कणकणीत चौकार. जिस प्रकार से यहाँ पे एक शानदार चौका निकलता हुआ और एक बढ़िया स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाहर. व्हाट अ फैंटास्टिक स्ट्रोक. कम ऑन डीजे. और इसी के साथ इस मैच को जीत लिया है जलमान. आणि संदेश येतो, तुझं सुद्धा बेस्ट ऑफ लक सुद्धा आणि तुझं स्वागत सुद्धा. पुढील सामना रंगणार आहे. चला मित्रांनो, वेळ दौडायचा नाहीये. पुढे सामना रंगणार आहे. दोन्ही संघाची कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. मापगाव